आज बनवणारे मी नवरात्र स्पेशल मस्त असे शेंगदाण्याचे लाडू. तर काही फारसे पदार्थ नाही लागत, याला झटपट बनणारे मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. तर इथे शेंगदाणे घेतलेत, एक वाटी, मोठी वाटी भरून घेतलेत. याला चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅस फुल नाही करायचं आहे, एकदम कमी गॅसवर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. आणि इथे मी एका मोठ्या परातीमध्ये त्याला ट्रान्सफर करते आहे आणि थंड होण्यासाठी त्याला साईडने ठेवून द्यायचं आहे. तर इथे गूळ पण चांगला बारीक चॉप करून घेतला आहे. तर गूळ जे आहे तर ते गूळ पावडर नाही घ्यायची आहे, भेली घ्यायची आहे, कारण की त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्याच्यामुळे. तर इथे शेंगदाणे जे आहे तर ते असे थंड झाले होते. त्याच्यानंतर मी त्याला मिक्सरमधून काढून घेतलं. तर जाडसर काढायचे, अशी फाईन पावडर वगैरे नाही काढायची. नंतर आपण त्याला परत मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर इथे जो गूळ आहे चॉप केलेला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे हाताने मिक्स करत गेलं की खूप वेळ लागेल, त्याच्यासाठी इथे मिक्सरमधून परत त्याला फिरून घ्यायचं आणि छान असे छोट्या छोट्या साईजमध्ये शेंगदाण्याचे लाडू बांधून तयार करायचे. आणि दिवसातून फक्त एकच लाडू खायचा आहे, कारण की याच्यामध्ये उष्ण प्रमाण खूप जास्त असतं उष्णतेचं त्याच्यामुळे. तर ह्या नवरात्रामध्ये तुम्ही नक्की शेंगदाण्याचे लाडू बनवा. शेंगदाण्याचे लाडू एकदम